कुठून आले तुम्ही? सर मी पुण्याच्या कात्रज परिसरातील शिवशंकरनगर येथून आलेलो आहे. पुणेकर आहे? हो. अच्छा, बरं. वडील काय करतात तुमचे? सर माझे वडील पुणे महानगरपालिकेमध्ये ऑइलमन या पदावर काम करत आहेत. कशाच्या पदावर? ऑइलमन. हो. त्याविषयी आपण बोलू नंतर. आई काय करतात तुमच्या? माझे हाऊस मेकर आहे. अच्छा. 10वी कधी झालंय तुमचं? सर माझी 10वी 2009 साली श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथून झालेली. अच्छा. 12वी 2011 साली श्री शिवाजी मराठा हायस्कूल येथून मी माझी 12वी पूर्ण केली. बर. ग्रॅज्युएशन तुमचं BA मध्ये झालं? हो सर. कोणतं कॉलेज होतं? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री मामासाहेब मोहन महाविद्यालय कोथरूड. ठीक आहे. 2015ला ग्रॅज्युएशन झालं? हो. 15 पासून आजपर्यंत काय केलं तुम्ही एवढे वर्ष? सर मी 2015ला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची माहिती घेतली आणि 2015च्या वर्षाच्या शेवटापासून स्पर्धा परीक्षांची पूर्णवेळ तयारी करत आहे. मध्यंतरी मी राज्यसभेचे दोन मुलाखती, PSI पदासाठी 1 मुलाखत आणि वारंवार होणाऱ्या ज्या इतर पद MPSC मार्फत जी पदं भरले जातात त्या पदांच्या मुख्य परीक्षा मी देत आहे. आता किती स्कोर आहे तुमचा? सर आता राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये माझा 462 स्कोर आहे. आता बघा, तुम्ही 7-8 वर्ष झाली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता. तुम्हाला का बरं एवढा वेळ लागला असावा? सर यात अनेक कारण आहेत. सुरुवातीला स्पर्धा परीक्षा समजून घ्यायला मला अडचण आली. म्हणजे सुरुवातीला मला प्रिलिम परीक्षा पास होण्यात अडचण वाटत होती. सुरुवातीचे पहिल्यांदा PSI प्रिलिम जेव्हा पास झालो त्यानंतर लक्षात आलं की कदाचित प्रिलिम पास होणं सोपं आहे. त्यामुळे मी प्रिलिम परीक्षेला अंडर एस्टिमेट करायला सुरुवात केलं. त्यानंतर 2018 सालापर्यंत मला राज्यसभेची प्रिलिम क्रॅकच करता मिळाली. मधल्या काळात मी प्रिलिमचं टेन्शन घेतल्यामुळं मेन्सकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्यामुळे 2019 जेव्हा प्रिलिम पास झालो तेव्हा मेन्स मध्ये मला एक सफिशियंट स्कोर. तुमचं लग्न वगैरे झालंय का? नाही सर. नाही. तुम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीने एवढे आयुष्याचे 8 वर्ष स्पर्धा परीक्षांसाठी द्यावे? नक्कीच सर, 8 वर्ष हे जास्त असतात. पण जर तुमचं ध्येय आणि तुमचं ध्येय निश्चित असेल आणि जर तुम्ही जे करता त्याबाबतीत तुमचा विश्वास असेल तर तुम्ही ते ध्येय अचीव करू शकता असं मला वाटतं. पण नक्कीच सर, आपण म्हणतो तसं 8 वर्ष हे जरा जास्त असतात. तो कमी वेळात विजय मिळायला हवा. तुम्हाला काय नाही मिळाला विजय कमी वेळात? सर मी जसं आपल्याला आधी सांगितलं की काही चुका झाल्या आणि त्यामध्ये मला ओव्हरकम करायला थोडासा वेळ लागला. त्यामुळे असं वाटतं की मी थोडासा उशीर होते मला पास होण्यासाठी. BA ला विषय कोणते होते तुमचे? BA इकॉनॉमिक्स सर. इकॉनॉमिक्स. बर, ठीक आहे. आपण BA विषयी बोलूयाच. पण तुम्ही प्रॉपर पुणेकर आहेत बरोबर? तर पुण्याची काही आम्हाला वैशिष्ट्य सांगा बरं. असं का म्हणतात पुणे, तिथे काय उणे वगैरे? सर पुणे हे सर्वात पहिल्यांदा आपण असं सांगू शकतो की एक ऐतिहासिक शहर आहे की ज्यामध्ये शिवकालापासून या शहराला इतिहास आहे. त्यानंतर पेशवे काळात शहराचा विस्तार होण्याची सुरुवात झाली. सोबतच ब्रिटिश काळामध्ये पुणे शहराचं एक औद्योगिक शहर म्हणून विकास होण्यास सुरुवात झाली आणि आधुनिक काळामध्ये आपण पुणे शहराला एक IT हब आणि वेगाने विकसित होणारा मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून ओळखतो. सोबतच पुण्याची एक सांस्कृतिक शहर म्हणून एक ओळख आहे. आणि सर पुणे तिथे काय उणे ही म्हण यासाठी प्रसिद्ध आहे की पुण्यात असं कुठलीच गोष्ट अशी नसते की पुण्यात तुम्हाला मिळणार नाही किंवा पुण्यात ती माहिती नसते. त्यामुळं त्या अर्थाने पुणे तिथे काय उणे ही म्हण प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही मूळ पुण्यातच राहता बरोबर? हो सर. म्हणजे तुमचं जन्म पुण्यातच? हो सर, जन्म आणि शिक्षण पुण्यातच झालेले. अच्छा. वडील काय करतात म्हणाले तुम्ही? पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात ऑइलमन या पदावर काम करते. काय काम असतं नेमकं त्यांना? सर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात जे जलशुद्धीकरण करणारे युनिट्स आहेत
त्यामध्ये जे हेवी पंप्स असतात त्या पंपांचं ऑइलिंग, ग्रेसिंग आणि मेंटेनन्स संदर्भात काम करण्यासाठी हे पद तयार करण्यात आले. घरी कोण कोण असतं तुमच्या? सर माझ्या घरी मी, माझी आई, माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ, एवढी आमची चौघांची फॅमिली आहे. भाऊ काय करतो? सर भाऊ बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करतोय. बॉडी बिल्डिंग मध्ये? हो सर. तुमची एवढी चांगली तब्येत आहे, तुम्हाला कधी नाही वाटलं आपण करावं बॉडी बिल्डिंग? सर मी रेग्युलर व्यायाम करतो, पण काही मेडिकल रिझन्स मुळे मला व्यायाम कंटिन्यू करता नाही आला आणि मध्यंतरी माझं थोडंसं वेट गेन व्हायला सुरुवात झाली. पण मी व्यायाम कंटिन्यू करतो सर. प्रेफरन्स काय आहे तुमचे? सर माझा पहिला प्रेफरन्स DYSP, सेकंड प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर, तिसरा प्रेफरन्स चीफ ऑफिसर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आता आम्ही बऱ्यापैकी हे पाहतो की साधारणतः जे पोरं इंटरव्ह्यूला येतात ते डेप्युटी कलेक्टर हा पहिला प्रेफरन्स देतात, DYSP हा सेकंड प्रेफरन्स देतात. तुम्ही DYSP फर्स्ट दिला, या मागची कारण काय आहे? सर DYSP पहिला प्रेफरन्स असल्यामागं वैयक्तिक कारणांचं मोठं योगदान आहे. सर कात्रज परिसरामध्ये आम्ही 2009 नंतर राहायला गेलो, पण त्याच्या आधी आम्ही पर्वती दर्शन या परिसरामध्ये राहत होतो. तर मी जिथे राहत होतो ती झोपडपट्टी एरिया समजला जातो. तर तिथं परिस्थिती अशी होती की कायदा सुव्यवस्थेचे खूप भयंकर प्रश्न तयार होत होते आणि मी ज्या वयातून जात होतो त्या माझ्या एज ग्रुपचे माझे क्लासमेट्स असतील किंवा तिथले मित्र असतील हे अचानकपणे गुन्हेगारीकडे वळायला सुरुवात झाली होती. पण मध्यंतरी पोलिसांच्या इंटरफेरन्समुळे ज्या प्रकारे त्या मुलांना योग्य मार्गे आणण्यात पोलिसांनी हातभार लावला, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली, त्यातून मला पोलीस खात्याबद्दल पहिलं आकर्षण तयार झालं आणि कुठेतरी मनात विचार यायला लागला की आपणही पोलीस खात्यामध्ये जाऊन अशाच प्रकारे करिअर घडवू शकतो आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे सर ते माझं पहिलं इम्प्रेशन तिथे तयार झालेलं. झोपडपट्टी आणि गुन्हेगारी याचा काही संबंध आहे असं वाटतं का तुम्हाला? हो सर, झोपडपट्टी आणि गुन्हेगारी याचा खूप जवळचा संबंध आहे. याच्याविषयी काही स्पष्टीकरणात्मक सांगता येईल? सर माझ्या खासगी अनुभवातून मी असं सांगू शकतो की झोपडपट्टी हा असा भाग असतो की जिथे म्हणजे सगळ्यात पहिली जी रेस सुरू होती ती रिसोर्सेसवर ताबा ठेवण्यापासून स्पर्धा सुरू झालेली असते. उदाहरणार्थ जागा ऑक्युपाय करणे, पाण्याचा प्रश्न असतो, पार्किंगचा प्रश्न असतो आणि या सगळ्याचा परिणाम सर त्या लोकांच्या बिहेवियर होतो. आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला तिथं तग धरून ठेवायचं असेल तर तिथे दांडगाई करावी लागते आणि मग तिथून त्या दांडगाईचं रूपांतर हळूहळू गुन्हेगारीकडे होत जातं. त्याच्यामध्ये बेरोजगारीचा किती मोठा वाटा आहे? सर मी निश्चित सर बेरोजगारी यामध्ये की रोल प्ले करते. पण मी ज्या भागामध्ये राहत होतो त्या भागामध्ये बऱ्यापैकी सर्वच लोक रोजगारीत होते. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती, पण मुख्य प्रश्न हा होता की तिथे रिसोर्सेस नुसार खूप जास्त वाद होत होते. त्यामुळे सर मला असं वाटतं की बेरोजगारी त्यामध्ये महत्वाचा की रोल प्ले करते. तुम्ही म्हणाले की त्यांची परिस्थिती उत्तम होती आणि बेरोजगारी की रोल प्ले करते, हे कॉन्ट्रडिक्शन नाही का उत्तराचं? सर बेरोजगारी ही समस्या काय अर्थाने की सीजनल त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांकडे सीजनल रोजगार असतो की म्हणजे उदाहरणार्थ कुठले महत्वाचे सण असले, कुठल्या प्रकारचा रोजगार तयार झाला तर अशा प्रकारच्या रोजगारामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होतात. इतर वेळी ते बऱ्याच वेळा त्या रोजगारामध्ये सहभागी नसतात किंवा घरातला इतर कोणी जर रोजगारीत असेल तर मग दुसरा सदस्य जो असतो रोजगारामध्ये पार्टिसिपेट करण्यापासून थोडासा वंचित राहण्याचं म्हणजे इच्छेने प्रयत्न करतो. मग अशा वेळी ते गुन्हेगारीवर या गोष्टींकडे त्यांचा कल वाढलेला असतो. तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहे, मुळशी पॅटर्न काय आहे? सर मुळशी पॅटर्न नावाचा मध्यंतरी मराठी सिनेमा येऊन गेला जो खूप गाजला. त्यामध्ये मुळशी पॅटर्न हा एक गुन्हेगारीच्या पॅटर्न संदर्भात वापरलेला शब्द आहे की ज्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला जी खेडी किंवा गावं होती त्यांच्या जमिनींना अचानक काही कारणामुळे भाव आला. ते भाव आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये त्या जमिनी विकण्याची स्पर्धा वाढली. ती जमीन विकल्यानंतर अचानक आलेला जेवढा मोठा पैसा होता त्याचा वापर कसा करायचा, त्याची गुंतवणूक कशी करायची याबाबत अवेअरनेस नव्हतं. मग त्यातून पैशाचा गैरवापर करणं, शेतीसारखा त्यांचा परंपरागत व्यवसाय केल्यानंतर आणि पैशाचा अपव्यय केल्यानंतर त्यांची जी तरुण पिढी होती, जी नवीन मुलं म्हणजे तरुण मुलं वयात येत होती, त्यांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती दिसायला लागली आणि हे पॅटर्न स्वरूपात काम करत होते. तर त्याला मुळशी पॅटर्न असं म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतं गुन्हेगारी वाढण्याची काय कारण? सर मला असं वाटतं की गुन्हेगारी वाढण्याची अनेक कारण आहेत. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे
गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सर मला बेरोजगारी हे महत्वाचं कारण वाटतं. त्यानंतर पालकांचं किंवा शिक्षकांचं जे तरुण वयात मुलांच्या जीवनात महत्वाचं एक स्थान असतं त्या स्थानापासून डिप्राइव्ड राहतात बऱ्याच वेळा. ते कनेक्शन योग्य प्रकारे राहत नाही, कम्युनिकेशन राहत नाही आणि मुलं मग आकर्षक. पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी भागामध्ये DYSP कोणत्या ठिकाणी असतात, हवेली का मुळशी? सर मुळशी या ठिकाणीच तहसील कार्यालयाला लागून DYSPचं कार्यालय आहे. बरं, मला सांगा की तुम्ही आता पुण्याच्या तुम्ही DYSP झालात आणि तुम्हाला मुळशीलाच पाठवलं आणि तुम्हाला बोललं की फक्त मुळशी म्हणून नाही तर दुसरं काही हे तुम्हाला सांगितलं की या भागामध्ये लॉ अँड ऑर्डर एकदम प्रॉपर इस्टॅब्लिश झाली पाहिजे. कोणते तर तुम्ही काय प्रयत्न कराल? सर सर्वात पहिल्यांदा मी तिथली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती समजून घेईन. त्यानंतर जे मुलं गुन्हेगारीकडे वळण्याच्या शक्यतेमध्ये सगळ्यात जास्त येतात त्या मुलांशी मी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करेन. सायमल्टेनियसली मी त्यांना करिअरचे योग्य मार्ग काय आहेत त्या संदर्भात आपण काय करू शकतो या संदर्भात शिबिर अरेंज करणं असेल, त्यांच्या आई वडिलांसोबत बोलणं असेल. आणि जसं सर आपण म्हणालात मुळशी सारख्या ठिकाणी जर अचानकपणे जमिनीच्या विक्रीतून वगैरे पैसे आलेले असतील तर त्यांच्यासाठी आपण पैशांचं योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करू शकतो, त्यातून रेव्हेन्यू कसा जनरेट करू शकतो आणि योग्य मार्गाने पैसे कसे कमवू शकतो या संदर्भात मी मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करेन. एखादा यशस्वी पोलीस अधिकारी होण्यासाठी काय गुण असावेत असं तुम्हाला वाटतं? सर एखादा यशस्वी पोलीस अधिकारी होण्यासाठी सर्वात महत्वाच्या गुणांमध्ये सर मला वाटतं की तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असावं लागतं, तुमची परिस्थितीवर पकड असावी लागते, तुम्हाला कायद्याचं पुरेसं ज्ञान असायला हवं लागतं. सोबतच फिजिकल आणि मेंटल फिटनेस ही खूप महत्वाचा रोल प्ले करते. तुम्हाला नाही वाटत की एखाद्या चांगल्या पोलीस अधिकाऱ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर इन्फॉर्मेशन नेटवर्क? डोंट यू थिंक? हो सर. हो, नुसतं फिजिकल आणि मेंटल फिटनेस ते तर सर्वांकडेच असतो, प्रत्येकच अधिकारी. What is the importance of intelligence network in police department? सर इंटेलिजन्स नेटवर्क जर मजबूत असेल तर पोलिसांना भरपूर प्रकारचे गुन्हे किंवा लॉ अँड ऑर्डरचे इश्यू या क्रिएट होण्याआधीच त्याबद्दल पूर्वकल्पना समजू शकते. त्यातून काही अभ्यास केल्यानंतर त्याचा पॅटर्न लक्षात येऊ शकतो आणि भविष्यात घडणारे लॉ अँड ऑर्डर किंवा गुन्ह्या संदर्भातले जे प्रकरण असतात ते घडण्याआधीच त्याला थोपवून ठेवता येऊ शकतं. आता तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहे, पुण्याची एकच समस्या सांगायची पुणेकर म्हणून तुम्हाला महत्वाची एकच समस्या, ट्रॅफिक सोडून, ते नका सांगू. सर मला असं वाटतं पुण्याची सर्वात महत्वाची आणि इतर कुठल्याही समस्येच्या मुळाशी असलेली समस्या म्हणजे पुण्याचं अनियोजितपणे वाढणं किंवा बकालीकरण ज्याला म्हणू शकतो, ही सर्वात महत्वाची समस्या वाटते सर. ओके, ठीक. तुमचं इकॉनॉमिक्स झाले का? हो सर. आता इकॉनॉमिक्स विचारलं तर चालेल का तुम्हाला? हो सर. मला सांगा जगातल्या जी अर्थव्यवस्था आहे ती त्यांचं जे व्हॉल्यूम आहे त्या अर्थव्यवस्था 5 सांगा बरं, जगातल्या पहिल्या 5 अर्थव्यवस्था. सर जगातली सगळ्यात पहिली अर्थव्यवस्था म्हणजे USA, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचं इकॉनॉमीचं व्हॉल्यूमही सांगा. सर या संदर्भात आकडेवारी मी वाचलेली आहे पण आता मला एक्झॅक्टली सांगा, अंदाजे सांगा. सर साधारण $16 ट्रिलियन इतकी USA ची असू शकते. 25-24 ट्रिलियन डॉलर आहे. ठीक आहे. सेकंड सांगा. सेकंड सर चायना हा देश जीडीपीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. तिसऱ्या क्रमांकावर सर जीडीपी आणि अर्थव्यवस्थेचं व्हॉल्यूम याच्यात फरक आहे का? हो सर आहे. बरोबर ना? हो. माहित नसेल एखादं उत्तर तर तुम्ही नाही म्हणून सांगा, काही प्रॉब्लेम नाही. सॉरी सर. चायनाची किती ट्रिलियन डॉलरची आहे माहिती आहे तुम्हाला? नाही सर. 19 ट्रिलियन डॉलर, अराउंड 19 ट्रिलियन डॉलर. थँक्यू. व्हॉट अबाउट थर्ड इकॉनॉमी? सर तिसऱ्या रँक बाबत मी कन्फ्युज आहे की जपान आहे की जर्मनी, पण माझ्या माहितीनुसार कदाचित जपान आहे. कन्फ्युज असेल तर ठीक आहे ना, जाऊ द्या. जीडीपी म्हणजे काय? सर जीडीपी म्हणजे
कोणत्याही देशाच्या सीमेच्या अंतर्गत त्या देशात राहणाऱ्या रहिवाशांनी त्या एकूण आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांची जी मार्केट व्हॅल्यूनुसार निर्मिती केलेली असते त्याचा अंतिम मूल्यानुसार केलेला मोजमाप म्हणजे जीडीपी होय. कोण मोजमाप करतंय जीडीपीची? सर जीडीपीचं मोजमाप हे NSSO मार्फत केलं जातं. NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल्स सर्वे ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया. नक्की का? सर मी कन्फ्युज आहे, CSO की NSO मध्ये सर थोडंसं मी कन्फ्युज आहे सर. आय थिंक मला वाटतं CSO करते. सध्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? सर सध्या भारताचे अर्थमंत्री या निर्मला सीतारामन या आहेत. अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्सच्या कोणत्या शाखेचं नोबेल मिळालं? सर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राच्या वेलफेअर इकॉनॉमिक्स या क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ऍपलची इकॉनॉमी किती मोठी आहे माहिती आहे याविषयी तुम्हाला काही? सॉरी सर मी इकॉनॉमीच्या व्हॉल्यूम बद्दल माहिती नाही, पण जगातल्या अनेक देशांपेक्षा जास्त मोठी इकॉनॉमी ऍपल कंपनीच्या या संदर्भात अशी न्यूज ऐकल्यासारखं वाटतंय. NPA म्हणजे काय? सर NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स. ती कशी तयार होते? सर बँकांचं नफा कमवण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम असतं जे की बँका भांडवल पुरवतात आणि त्याच्या परताव्या स्वरूपात कर्ज व्याज म्हणून जो नफा कमवतात हा त्यांचा इन्कम सगळ्यात मोठा सोर्स असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की बँकेने जो भांडवल कर्ज म्हणून जी अमाऊंट दिलेली असते ती बँकेसाठी ऍसेट्स असतात, पण बऱ्याच वेळा असं होतं की कर्जदाराकडून ती फेडली जात नाही. मग अशा जेव्हा अशी अमाऊंट 3 महिन्यापर्यंत त्याच्या व्याज मिळत नाही तेव्हा त्याला डाऊटफुल ऍसेट्स म्हणून गणलं जातं. त्यानंतर जेव्हा ती 1 वर्षापर्यंत मिळत नाही. राईट ऑफ म्हणजे काय? सॉरी सर कर्ज राईट ऑफ करणे म्हणजे? सॉरी सर नाही माहिती. आता RBIचे गव्हर्नर कोण आहे? सर सध्या RBIचे गव्हर्नर शशिकांत दास आहेत. शक्तिकांत सॉरी सर शक्तिकांत दास. त्यांना कोणता अवॉर्ड मिळाला एवढे? सर त्यांना 2023 सालचा गव्हर्नर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. अच्छा. ते भारतामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसचे कोणत्या शाखेचं प्रतिनिधित्व करतात? सर ते ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये IAS म्हणून निवडले गेलेले होते. नक्की ना? कितवे गव्हर्नर आहेत ते RBIचे? सर मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. मला एक सांगा, भारताची परकीय गंगाजळी वाढायली, लोकांची इन्कमही वाढायला, तरी दारिद्र्य का वाढतं? सर दारिद्र्यामध्ये याच्यामध्ये आपण कितवे रँकले माहिती तुम्हाला? हंगर इंडेक्स मध्ये सर. भुकेच्या याच्यामध्ये सर रिसेंट जो हंगर इंडेक्स पब्लिश झाला त्यामध्ये भारताचा क्रमांक 111वा होता. किती देशांमध्ये? 125 देशांमध्ये. बरोबर. काय कारण आहे त्याची? सर याला जबाबदार मला असं वाटतं की भारताची जी ग्रोथ होती ती इक्वल होत नाहीये. म्हणजे त्यामध्ये इनइक्वॅलिटी खूप जास्त आहे. म्हणजे ठराविक वर्गच आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगत होत चाललाय आणि जो दुसरा वर्ग आहे त्याला ज्या बेसिक नीड्स आहेत त्याही कम्प्लीट करता येत नाही. त्यामुळे मग हंगर सारख्या समस्यामध्ये पण भारत देश आणखीन पण म्हणजे मोठी समस्या असल्यासारखं आपल्याला दिसतंय. असं आम्हाला वाटलं पाहिजे. इकॉनॉमिक्सचा एक विद्यार्थी बोलतो, असं सांगा की काय कारण आहेत हे भूकच्या याच्यामध्ये भारत एवढा खाली जाण्याचे? नसेल तर नाही सांगा, तुमचा अभ्यास नसेल तर नाही सांगा, काही करायचं. सॉरी सर याची नक्की कारण मी आणखीन अभ्यास करून माहिती करून घेतो. जेंडर बजेट याविषयी तुम्हाला काही माहिती आहे? सर जेव्हा नेहमीच्या बजेटमध्ये जेव्हा महिलांसाठी किंवा बालकांसाठी विशेष तरतुदी केल्या जातात तेव्हा त्याला जेंडर बजेट असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला डेमोग्राफिक डिव्हिडंड ही कन्सेप्ट माहित आहे का? हो सर. काय आहे? सर जेव्हा कुठल्याही देशाच्या लोकसंख्येमध्ये कार्यकारी लोकसंख्या म्हणजे आर्थिक
क्रियांमध्ये गुंतलेली लोकसंख्या ही डिपेंडंट लोकसंख्येपेक्षा जास्त असते, तेव्हा त्या अतिरिक्त जी लोकसंख्या जी आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेली त्याला इकॉनॉमिक डिव्हिडंड असं म्हटलं जातं. इकॉनॉमिक का डेमोग्राफिक? सॉरी डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं जातं. आता एक लास्ट प्रश्न, भारतानं डेमोग्राफिक डिव्हिडंड एनकॅश केला का नाही केला? सर याचं उत्तर मी प्रयत्न करतोय या स्वरूपात देईल. कारण सर्वात मोठा भारतापुढे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा उचलण्यात सर्वात मोठी अडचण जी समजली जाते ती ही आहे की आपले वर्कफोर्स आहे तो स्किल्ड नाहीये. त्यामुळे ज्या प्रमाणात आपल्याकडे वर्कफोर्स अवेलेबल आहे त्या प्रमाणात तो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये परफॉर्म करू शकत नाही. तर ही सगळ्यात मोठा चॅलेंज आहे, पण भारत त्या संदर्भात अनेक प्रयत्न करत आहे. ठीक आहे, या तुम्ही ऑल द बेस्ट. थँक्यू सर.